इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला माहिती आहे, त्यालाही चर्चा झाली होती ना की गॅस चोरला म्हणून. कोविडची औषधं चोरली, रेमडेसिवीर जी जी म्हणजे जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली, ती औषधं चोरून नेली. सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला. स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले. मी ते ओपन हाऊस मध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय. जर का ह्या गोष्टी जर दुरुस्त झाल्या नाहीत, नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत, तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले, स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातले. अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात? जनतेला अपील करणार आम्ही. पाणी चोरल्याचा आरोप करीन, गॅस चोरल्याचा आरोप करीन, औषधं चोरल्याचा आरोप करीन आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता 6,000 कोटीचा भूदंड 14 गावाचा समावेश करून नवी मुंबईवर टाकलेला आहे. नवी मुंबईच्या जनतेला ते परवडणार आहे का? हे प्रचाराचे मुद्दे असतील. न पेक्षा आता अनाऊन्स करावं, नवी मुंबईचं 40 MLD पाणी दिलं गेलं. चला तर ते औषध चोरलं ते तर परत काय तो कोविड यावा अशी आमची इच्छा नाही. ऑक्सिजन गॅस चोरला तो गेला, परंतु 40 MLD पाणी नवी मुंबईचे आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. ही 14 गावं काढा. नियमाप्रमाणे एकदा निवडणुकांची ही घोषणा झाल्यानंतर ती पण इलेक्शन कमिशनरनी केली आणि माननीय सन्माननीय कोर्टाच्या आदेशाने असं केली, म्हणून ती गावं आता नाही काढता येणार, परंतु निवडणुका झाल्यानंतर ती गावं काढली जातील. माननीय मुख्यमंत्री मध्ये बोलले की पहिल्या 6 महिन्यामध्ये ही गावं आपण काढून टाकू. तर शेवटी नवी मुंबईच्या जनतेला 6,000 कोटीचा भूर्दंड हा आम्ही नाही त्यांच्या डोक्यावर देऊन देणार.